हॅलो फ्रेंड्स, तर मी प्रतीक्षा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपला जो पहिला ब्लॉग आहे डीमार्टचा ब्लॉगला खूप छान सपोर्ट भेटला आहे तुमच्या सगळ्यांचा. तर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद. आणि असेच चॅनलला सपोर्ट करत राहा आणि असेच व्हिडिओज बघत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक शेअर करा. नंतर मग असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला रोज बघायला भेटतील. आणि तर आज सकाळपासून ब्लॉग बनवल म्हणजे चालू करेल, पण मग असं काही टाईमच नाही भेटला. सकाळपासून काही घरचे कामं वगैरे होते आणि ब्लॉग शूट करायला खूप म्हणजे डबल टाईम जातो ते कामं करण्यामध्ये. तर म्हटलं आता चालू करायलाच पाहिजे आपण. तर मग आता थोडंसं बघू, स्वयंपाक वगैरे केल्याच्या नंतर मग आपला ब्लॉग कंटिन्यू होईल आणि बघूया आता समोर काय काय होतं. तर जसं मी आपल्या यूट्यूब चॅनलवर ना शॉर्ट्स फीडमध्ये ना हेअरस्टाईल्स आहेत, तर त्या मी काही पोस्ट केलेल्या आहेत. तर त्या हेअरस्टाईल मीच केलेल्या आहेत आणि तुम्हाला जर आवडत असतील बघायला तर मी त्याचे सुद्धा फुल व्हिडिओज किंवा मग फुल ट्युटोरियल वगैरे पण शेअर करत जाईल तुमच्यासोबत. जर तुम्हाला का सगळे जे हेअरस्टाईल्स वगैरे आहेत ते तसं शॉर्ट्समध्ये तर भेटणारच तुम्हाला बघण्यासाठी, पण जर फुल ट्युटोरियल पाहिजे असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, मी त्याचे व्हिडिओज पण पोस्ट करत जाईल. मी ही हेअरस्टाईल शॉर्ट्समध्ये पोस्ट केली होती, पण आता एक्सेसरीज वगैरे मी काढून ठेवला आहे सगळ्या, नुसती हेअरस्टाईल बाकी आहे. माझ्याकडे सध्याला ना मोठी डमी नाही अवेलेबल, म्हणजे छोटी जी तिची हेअरची लेंथ आहे ना तर ती कमीच आहे. तर मग ज्या काही इझी वेमध्ये जे करू शकते की ज्याच्यावर हेअरस्टाईल्स, तर मग मी त्या करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचं ट्युटोरियल पण पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल लॉंग व्हिडिओजमध्ये. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी परत चॅनलला सपोर्ट करा. त्याला माझ्याकडे डमी आहे, तर तिच्यावर मला जमतील असे हेअरस्टाईल किंवा मग जे सध्याला आता मी सगळं सामान वगैरे आणलेलं नाही आहे, तर मग जे जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेअरस्टाईल वगैरे बनवून पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि थोड्या टाईम नंतर आता नवीन नवीन जसं मला टाईम भेटेल तसं बाहेर जाण्यासाठी, तर मग मी ते सगळं सामान वगैरे घेऊन येईल, जे काही हेअर एक्सेसरीज वगैरे असतात तर त्या, किंवा म्हणजे माझं जे काही सामान राहिलेलं आहे ते काही गावाकडे पण विसरलेलं आहे, तर मग मी तिकडे गेल्याच्या नंतर सगळं हेअर एक्सेसरीज वगैरे सगळं घेऊन येईल, जे काही काही त्याला सामान लागतं किंवा मग नवीन काय लागत असेल तर सगळं घेऊन येईल एक्सेसरीज वगैरे. ही जी डमी आहे तर ती हेअरकटसाठी होती, म्हणजे मी हेअरकट्स वगैरे शिकत होते. तर माझे हेअरकट सगळे करून झाले, पण मग काय झालं ना, मला हेअरस्टाईलसाठी पाहिजे होती ही डमी, पण मग माझी काही घेणंच नाही झाली. घेऊ म्हणल्यानंतर मग त्याला काही टाईमच नाही भेटला. म्हणजे खूप चेक करून घ्यावं लागतं, काही डुप्लिकेट पण येतात, काही ओरिजिनल येतात. त्याच्यामध्ये 50%, 80%, 100% ओरिजिनल डमीज असतात. तर त्याच्यामध्ये काही ओरिजिनल ह्युमन हेअर्सच्या वगैरे. तर मग मला जसं चान्स भेटेल तर तसं मी घेऊन गेली. मग त्याचं स्टँड वगैरे ते सगळं सोबत पाहिजे होतं मला, पण तिथं स्टँड वगैरे छोटंच भेटत होतं. आता माझ्याकडे हे स्टँड आहे, पण ते मग असं चेअरला लावावं लागतंय मला. मोठ्या स्टँडवाल्यावर मग थोडंसं इझी जातं. तर त्याच्यामुळं मग सगळं जसं मला टाईम वगैरे भेटेल, सगळं चान्स आल्यानंतर मग नवीन चांगली डमी घेऊन गेली मी. आणि नंतर मग तुम्हाला रोज नवीन नवीन ट्युटोरियल बघायला भेटतील चॅनल. लहानपणापासूनच ना मेकअप किंवा म्हणजे असं ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, हेअरस्टाईलमध्ये वगैरे. तर म्हणलं की आता घर बसल्या आपण चालू करूया, जसं जसं जमल तसं. आणि जॉब वगैरे करायची पहिले, पण नंतर मग आता घर वगैरे सगळं सांभाळण्यासाठी ना ते सगळं मॅनेज होत नव्हतं. तर त्यामुळं म्हटलं आपण काय घरगुती आपल्या जसं जमल तसं आपली हॉबी पण सोबत जोपासू, म्हणजे नंतर मग असं व्हायला नको की आपण सगळं केलं पण आपली जी मेन इच्छा होती तर तीच बाकी आहे आपली. म्हणून मग मी सगळं हे पण करते आता, पार्लरचं किंवा म्हणजे प्रोफेशनल आर्टिस्ट, तर त्याची सुद्धा तयारी करते. आपल्या रोजच्या कामांमध्ये ना असंच होऊन जातं की जे आपल्याला काही करायचं असतं की म्हणजे आपले छंद आहेत, तर ते जोपासण्यासाठी आपण म्हणतो की समोर टाईम भेटेल, नंतर टाईम भेटेल तसं करू, पण तो टाईम काही येतच नाही. आपल्याला सगळं काम करत राहावं लागतं आणि नंतर मग जेव्हा आपण टाईम भेटतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तर मग तशा अजून खूप म्हणजे काही अशा क्रिएटिव्ह गोष्टी वगैरे करायला मला, काही डेकोरेशनचं असो किंवा मग काही हेअरस्टाईल्स, मेकअप किंवा मग आरी वर्कमध्ये वगैरे पण मला इंटरेस्ट आहे. तर मग मी स्वतःचे ब्लाऊज वगैरे करत राहते असं. पण तरीसुद्धा असं वाटतं की जर अजून टाईम भेटला असता किंवा आपण अजून टाईम काढला असता तर आपण अजून चांगल्या पद्धतीनं केलं असतं. तर सध्याला आता म्हणते मी की आता टाईम निघाला नाही तरीसुद्धा आपण टाईम काढायचाच आणि जी आपली हॉबी आहे तर ती कंटिन्यू करायची, जेणेकरून समोर कधी आपल्याला असं वाटू नये की आपण काही आपलं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी केल्या पण एखादी गोष्ट आपल्या मनाला करायची होती पण मग ती करून नाही झाली.
तर मग तसंच अजून नवीन नवीन तुम्हाला गोष्टी बघायला भेटतील आणि नवीन नवीन गोष्टी माहीतसुद्धा होतील. समोर कधी आरीवर्कचे पण व्हिडिओज वगैरे येतील, जसं जसं मला टाईम भेटेल तसा. सध्या तर आता मला पार्लरवरच फोकस करायचं आहे. मग बघूया तरी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा एक बाकी आहे माझा. तर त्याच्यामध्ये खूप सारे सर्टिफिकेट्स पण घ्यायचे किंवा मग प्रॅक्टिस नाही आहे माझी सध्याला. तर जसं जसं टाईम भेटेल तसं तसं मग मी समोर कंटिन्यू करेन. इथे मी टेरेसवर आली आहे. आता वरतून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. एकदम मस्त आहे. मी फर्स्ट टाईमच आली आहे. इतक्या दिवसापासून यायचं वरती, पण काही येणंच झालं नाही. तर खाली ना बिल्डिंगमध्ये ऊनच लागत नाही बिलकुल पण. तर त्यामुळे म्हटलं थोडंसं उन्हाला जाऊन येऊया. मी खालचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. एकदम छान वाटते. असं सोलार वगैरे लावलेलं आहे वरती आणि हा खालचा व्ह्यू. इकडून दुसऱ्या सोसायटीज वगैरे पण आहेत. आमच्या सोसायटीमधल्याच काही बिल्डिंग्स आहेत दुसऱ्या. ते मंदिर आणि आमच्या बिल्डिंग ना ह्या साईडला असल्यामुळे ना ऊनच लागत नाही बिलकुल पण. समोरच्या ज्या बिल्डिंग आहेत ना, ज्यांचा फेस म्हणजे पूर्वेकडून आहे, तर तिथं ऊन लागतं चांगल्यापैकी. पण आमच्या इकडं बिल्डिंगमध्ये पूर्ण सावली येते लगेच सकाळपासून, काय माहिती. तर एवढी थंडी आहे, तर म्हटलं थोडंसं ऊन घेऊन यावं. आल्यामुळे ना थोडंसं बरं वाटतंय. आता इतकी थंडी होती, इतकी जास्त खाली, आणि कपडे वगैरे धुतले, पण एवढं गार लागत होतं एकदम. म्हणून म्हटलं थोडा वेळ उन्हामध्ये जाऊन येऊया आपण टेरेसवर. खाली जाणार होते मी मंदिराकडं, पण वरती आलेच नव्हते. पण आजचे दिवस वरती जाऊन येऊया टेरेस वगैरे बघून. तर मग जाऊन येऊ. ते आमच्या ज्या खाली मावशी आहेत ना साफसफाई करणारे, तर त्या म्हणल्या होत्या की एकदा वरती जाऊन या तुम्ही, आलेच नाही वगैरे. म्हणून म्हटलं आता बघून येऊ आपण काय आहे वरती, कसं आहे टेरेस वगैरे सगळं. आणि बऱ्याच जणी असतात तिथं. आता सध्याला तर नाही आहे, कारण मला उशीर झालेला आहे. तर सकाळी सकाळी खूप साऱ्या लेडीज वगैरे असतात वरती फिरण्यासाठी येतात, थोडं कोवळं ऊन घेण्यासाठी येतात. तर बघू आता उद्यापासून वगैरे येत जाईल, किंवा मग खालीच जाईल मी. गार्डन आहे खाली, तर खाली गार्डनमध्ये पण चक्कर वगैरे मारू शकतो. वरती टेरेसवर ना खूप सारे झाडं आहे, अलग अलग फुलांचे वगैरे, काही कोरफड आहे. आता हे कुणाचे आहेत ते नाही माहिती आहे मला. आणि का सोसायटीवाल्यांचे आहेत, काही इथं राहणार आहे दुसरे सगळ्यांचे काय माहिती. तुळस आहे आणि हा जास्वंद आहे वाटतं, पण फुलं 1-2 यालाच आलेले. काही वेल पण आहे कशाची तरी. तर बहुतेक उन्हामुळं आणलेले असतील इकडं, कारण खाली या बिल्डिंगमध्ये ऊनच येत नाही. माझी पण तुळस आहे, पण आता नेमकीच लावलेली आहे म्हणून ती चांगल्या कंडिशनमध्ये. जर ऊन नाही भेटलं तिला तर मला वाटतं खराब होऊन जाईल. तर तुळस मला वरतीच आणून ठेवावं लागते वाटतं. इन्व्हर्टर लावून घेऊ. तर आज व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट शेअर करणार आहे तुमच्यासोबत. म्हणजे एक वस्तू आहे. तर खूप दिवसापासून असं चालू होतं माझं की आता यूज करायला काढू, पण मग काय झालं की असंच राहून गेलं की आज नाही उद्या, नंतर पाहुणे आल्यावर काढून, नंतर मग कोणी आल्याच्या नंतर वगैरे. पण तो टाईम काही येत नाही. तर म्हटलं आपण आता घरच्यासाठीच आपण आपलंच यूज करून घेऊ. आणि मला खूप आवडतात अशा गोष्टी नवीन यूज करायला. तर चला, तर मग आपण याला ओपन करूया. तर हा डिनर सेट आहे माझ्याकडं. म्हणजे आमची वास्तुशांती झाली ना जालन्याच्या घराची, तर तेव्हा दिला होता. तर मला तेव्हापासून काढायचा आहे यूज करायला, पण तो काही काढण्याच नाही झाला. नंतर काढून वगैरे असं म्हणत ना खूप टाईम निघून गेला. पण मला आवडतं अशा डिशेसमध्ये वगैरे जेवायला, किंवा त्यांना सुद्धा आवडतं. तर म्हटलं आता आपण काढून घेऊ. तो टाईम काही येणारच नाही आपल्याला, योग्य टाईम जेव्हा आपण हे यूज करायला काढू, तर आपण आपलंच काढून घेऊ म्हणलं आता टाईम. त्याच्यामध्ये काय आता अजून ओपन करूनच बघितलेला नव्हता. तर म्हणजे मला आता शेअर करते, म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करा नवीन गोष्ट. तर त्याच्यामध्ये छोट्याल्या बाउल्स आहेत, ह्यावाल्या खूप छान आहेत. आणि हे प्लास्टिक वगैरे नाही आहे, हे ते चिनी मातीचे भांडे सगळे. तर आपण त्याला रोज यूज करू शकतो. तर मी इतक्या दिवसापासून यामुळेच नाही काढलं
की असं म्हणतात ना की प्लास्टिकमध्ये खाल्लेलं वगैरे चांगलं नसतं, तर मग रोजच्या जेवणासाठी कशाला प्लास्टिक. पण म्हणलं यूज करून घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. पण ते चिनी मातीच आहे, तर याला रोज जेवलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. तर अशा याच्यामध्ये बाउल्स आलेले आहेत 3 आणि 3 6. हां, तर ह्या वाल्या तर एवढ्या काही मला लागणार नाही वरती, म्हणून मला जेवढ्या लागतील तेवढंच घेईल. आणि हे मीठ ठेवायचं पण आलेलं आहे, गेलं खाली. तर हे वाले मीठ ठेवण्यासाठीचं पण आलेलं आहे. तर असे 2 आहेत, एक म्हणजे मीठ किंवा मग काही असं चाट मसाला वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा. तर हे 1 आणि हे 2. तर हे झाकण आता पडलं खाली तिकडं, तर त्याला आणि असंच वरती ठेवूया. हे फुटू पण शकतं थोडंसं, कॉफ म्हणजे असं ते चिनी मातीचं असल्यामुळं नाही, एखाद्या वेळेस त्याला थोडंसं सेफलीच यूज करावं लागेल. आणि ह्या मोठ्याला प्लेट्स आहेत, अशा वाल्या प्लेट्स आहेत. तर 6 प्लेट्स आहेत, 6 आहेत पूर्ण. आणि वाट्या पण 6 आहेत. ओके, हां, वाट्या आणि प्लेट्स दोन्ही पण 6 आहेत. आणि हे छोट्याला प्लेट्स पण आहे अजून, ह्या वाल्या काही पोहे म्हणजे नाश्ता करण्यासाठीच्या. 1 2 3 4 5. तर ह्या 5च आहेत प्लेट्स ह्या वाल्या, नाही 6 आहेत प्लेट्स त्या सगळ्या. 6 प्लेट्स आहेत ह्या छोट्याला नाश्ता करण्यासाठी जो आपण यूज करतो. तर मस्त आहे डिझाईन वगैरे आणि छान आहे, मला तर आवडलं. आणि हे 2 मोठाले बॉल्स आहेत. तर हे तर काय माहिती आता माझ्या कशासाठी यूज, किंवा म्हणजे राईस वगैरे किंवा कोणी आल्याच्या नंतर सर्व करण्यासाठी पण यूज होईल. तर आम्ही आमचं पहिल्या घरामध्ये डायनिंग टेबल होतं, त्याच्यावर खूप छान दिसलं असतं, तर मग तेव्हापासून मला यूज करायला काढलं होतं. पण आम्ही आता सध्या लावलेलं नाही आहे, कारण खूप सारी जागा जाते ते डायनिंग टेबलमुळे आणि खूप गर्दा पण होतो. तर किचनची साईज एवढी मोठी नाही आहे, म्हणून मग मी डायनिंग टेबल लावलं नाही. तर हे असे 2 बॉल्स आहेत मोठाले. आणि ओके झालं. तर असं काही आहे डिनर सेट. तर मग आता मी एवढं सारं काही सध्याच वरती नाही काढणार आहे, तर आम्ही 2 जण येतो, तर 2 मोठ्या प्लेट काढू, 2 छोट्या प्लेट्स आणि ह्या 2 बोर्ड्स बस. कारण वरती असेल ना तरी पण थोडंसं फुटायचे वगैरे भीती, तसं इथं कुणी आता लहान वगैरे कुणी नाही आहे, तर पण तरी पण कधी धुताना वगैरे किंवा ठेवताना तर फुटू शकतात. तर मी एवढं सध्याला वरती काढून घेते, आणि नंतर मग कुणी आल्याच्या नंतर वगैरे असं सर्व करायला एकदम छान वाटतं. तर मी हे त्यासाठीच ठेवलं होतं की जर का पाहुणे वगैरे आले तर मग त्यांना सर्व करायला आपण नवीन काढू. पण पाहुणे आल्यावर ना मग स्वयंपाक वगैरे एवढा गोंधळ होतो, आणि ते लक्षात येतच नाही आहे काढायचं. तर जे वरती येते आपण ते सर्व करून घेतो. तर मग सध्याला एवढं आपण वरती ठेवू. आणि एक मीठ ठेवायचं सुद्धा. मीठ माझं म्हणजे छोट्या भरणीमध्येच असतं, पण हे खूप छान आहे, क्यूट आहे एकदम. तर रोजच्या यूजसाठी हे आपण मीठ ह्याच्यामध्येच ठेवूया. हे बोल्स तर आता काही यूजमध्ये येणार नाही, व्यवस्थित पॅक करून ठेवते आणि परत व्यवस्थित सगळं सेलोटेप वगैरे लावून सगळं करून ठेवते, जेणेकरून नंतर मग यूज करायला ते घाण वगैरे जाणार नाही त्याच्यामध्ये. हे 4 प्लेट्स आता कुठं होतं हे कुठलं होतं काय समजत नाही आहे मला. कसं ठेवलेलं होतं व्यवस्थित जास्त झाल्यावर. पण मला खूप आवडलं, खूप क्यूट आहे म्हणजे हे बॉल्स वगैरे सगळं छान आहे. तर सध्याला एवढंच यूजमध्ये येईल, म्हणून मी जेवढं लागतं तेवढं काढून घेतलंय. आता परत जसं तसं पॅकिंग त्याची करून ठेवलं. आता एवढं सेलोटेप लावून कुठे आलं, म्हणजे नेक्स्ट टाइम परत कधी यूज करायला ना तर ते धूळ वगैरे जाणार नाही त्याच्यामध्ये.
काहीतरी गोंधळ झालाय वाटतं. तर याला आता मी सेलोटेप नंतर लावून ठेवत. तर हे आता असं दिसेल बघा. मला मागते सर्व करून. ही वाली एक अशी प्लेट मस्त अशी डिझाईनिंग, ही वाली बोल आणि ही वाली मोठी वाली प्लेट. तर हे असं काही दिसायला नाही मग यूज करताना आपण जेव्हा काढू तेव्हा. तर ते दुसरे मोठाले बोल्स माझ्या काही यूजमध्येच येणार नाही आहे, त्यामुळे सध्या काढणार नाही कोणी आल्याच्या नंतर वगैरे. मग राईस किंवा मग जामून वगैरे काही स्वीट वगैरे ते सर्व करण्यासाठी मी काढून नाही त्यावर यूज करायला. कारण आता वरती काढलं ना तर ते फुटून जाईल असंच बिना यूज करतात. त्यामुळे मग जे आहे ते थोडं थोडं आपण वरती करू. तर डिनर सेट कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा. खूप दिवसापासून मला काढायचं होतं वरती यूज करण्यासाठी, पण राहून गेलं असंच. तर आज मुहूर्त लागला आहे त्याला. तर तुम्हाला आवडला का नाही हे कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन भेटून जातील आणि रोज रोज नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील. आपल्या दुसऱ्या व्हिडिओजला सुद्धा खूप जास्त चांगला सपोर्ट करताय तुम्ही. खूप चांगले व्ह्यूज येत आहेत, तर त्यासाठी सुद्धा खूप सारं थँक्यू तुम्हाला. आणि असंच सपोर्ट करत राहा. तर चला भेटूया अशाच एका छानशा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.